हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आम्ही पोचून गेलो आहे आता माथेरान. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथे. या साईडला ना भरपूर माकडे आहेत, एवढी माकडे आहेत ना. जायची एंट्री हां, चल बेटी. नाही, काय नाही करत ते. सोड ना त्याला, सोड ना. नको. तिघं उभं राहू का? हां, तिघं उभं राहूया. फोटो तुम्ही काढणार ना? किती 10 रुपये ना? मस्त बनवलंय. फिक्स आहे का? गाडी काय नाव आहे विजया पॉइंटचं? वाव. हां, इको पॉईंटचा व्हिडिओ काढतो. पण विजय एवढं दूर काय हो? दूर येणार ना व्हिडिओ. सुसू करते. तर फ्रेंड्स, हे मंदिर आहे तिथे भरपूर आतमध्ये हे मंदिर. तर जे तुम्ही आता घोडेवाले बघितले ते बोलत होते घोड्याने चला, पण आम्ही पाय चालत गेलो, कारण की आतमध्ये असल्यामुळे एवढा लांबचा प्रवास आणि संध्याकाळ होत होती ना, तर मी म्हटलं नका, घोड्याने आपण चालत जाऊया. तर हे मंदिर आहे भरपूर आतमध्ये आणि तिथे तुम्हाला स्टॉल वगैरे, नाश्त्याचे दुकानं वगैरे सगळे काही दिसतील. आणि मोठं मंदिर आहे भरपूर. किती शांत वाटते बघा ना. आणि आम्ही पाया वगैरे पडलो. किती मोठे खड्डे झाले इथे. पूर्ण झाडांची मूळ दिसते खालून. दगड पडलाय वाटतं, भरपूर मोठा. मस्त वाटते. तुम्ही कुठे आहेत? तुम्ही कुठे? अरे बेटा, माथेरान मध्ये आले मी. तर फ्रेंड, हा आहे सेकंड पॉईंट. याला बोलतात खंडाळा पॉईंट. इथे पण तेवढीच उंची आहे जेवढे तुम्ही खंडाळामध्ये बघू शकता. आणि भरपूर म्हणजे छान आहे, बघण्यासारखं आहे. बाय रोड आल्यामुळे आम्ही भरपूर थकून गेलेलो आणि आम्हाला अजून आतमध्ये फिरायचं होतं. तर आम्ही विचार केला की आम्ही एखादी रूम घेऊया आणि रात्र तिथे स्टे करूया, दुसऱ्या दिवशी मग निघूया. मग आम्ही एक रूम घेतला तिथे एक रात्र थांबण्यासाठी. मग फ्रेश वगैरे होऊन
मग त्याच्यानंतर परत मग आम्ही मार्केट करायला गेलो. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे किती घोडे आहेत आणि हेच आपल्याला मार्केटतून जिथे आपण रूम घेतला तिथपर्यंत नेतात आणि मग परत येऊया. सोडतात. तर हे भरपूर इथे दुकानं होती वेगवेगळ्या प्रकारची, पण इथे सगळ्यात जास्त दुकानं जी होती ती चपल्यांची होती. आणि खूप डिझाईन आतमध्ये चपला कधी होता उद्या जायचं? आणि छान पण वाटत होतं. रात्रीचं तर अजून छान वाटत होतं. आता आतमध्ये जायचं आता. आत्ता कुठे जाणार आतमध्ये? का बरं? अंधार होणार, तिथे अटकून जाणार नाही तर. कुठं आतमध्ये? जंगल आतमध्ये. कुठं? हे सगळं आतमध्ये चालले सगळे माणसं. येते इथे बघायचं सगळं इथे. हेच हा आहे हा. ते. मागे जाऊ. चपल्या मस्त मस्त आहेत ना. काढ मी आरामात. आम्हाला भूक पण खूप जोराने लागलेली. आम्ही फक्त नाश्ता करून निघालेलो. मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, तिथे जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो. जेवण छान होतं. उभं येईल. हॅलो फ्रेंड्स, तर आता सकाळी आम्ही 8 वाजेच्या सुमारास हे माधवी पॉईंट इथे आलेलो आहोत. आणि इथे बघा ना किती मोठा बगीचा आहे, किती छान आहे एकदम. म्हणजे फुलं पण आहेत, वेगवेगळे सगळे फुलं आहेत, खूप सारे झाड आहेत, सगळं फुलांचीच आहेत. बघा आता हे ना जसं ऊन येईल ना तसं हे ना फुल पूर्ण असं फुलं आहे. आमच्या गावासाठी ना हे सगळे फुलं भरपूर असायची. ते पण पडलं. त्यांचं वास आहे, हेच फुलं देवावर चढवली जातात. आता तर भेटत पण नाही सगळे फुलं. मस्त आहे एकदम. काय नाव आहे विजया पॉइंटचं? वाव. हा? पण विजय एवढं दूर काय हो? तुला तो आवाज नहीं करता पास कमर मध्ये